नमस्कार मित्रांनो, मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. शिक्षण देण्याच्या बहाण्याने एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चक्क 50,000 रुपयात विकून तिच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करून घेणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणात तब्बल 8 आरोपींना अटक करण्यात आली. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. ही घटना आहे हरियाणाच्या अंबाला येथील एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची. मुख्य आरोपींपैकी एकाने मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेतले. मी या मुलीला मुंबईला घेऊन जातो आणि तिथे तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी स्वतः करेन असे खोटे आश्वासन त्याने दिले. गरिबीमुळे नातेवाईकांनी देखील त्यावर विश्वास ठेवला. मात्र मुंबईत आणल्यानंतर या नराधमांनी तिला शिक्षणाऐवजी भाईंदर येथील एका सेक्स रॅकेटच्या दलदलीत ढकलले. धक्कादायक बाब म्हणजे या निष्पाप मुलीच्या कोमाऱ्याचा सौदा चक्क 50,000 रुपयामध्ये करण्यात आला होता. आता प्रश्न येतो की या प्रकरणाचा खुलासा कसा झाला. तर एका आरोपीने स्वतःच्या मुलीला पालक सांगून मार्च महिन्यात पोलिसात मुलगी बेपत्ता झाली किंवा अपहरण झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. मात्र मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या नवगड टीमने जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला तेव्हा त्यांना संशय आला. डीसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुप्त माहिती काढली आणि एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. 14 साल की लड़की घर से किडनैप हो गई थी, ऐसे हमारे पास कंप्लेंट आया था. कंप्लेंट आने के बाद हमने उसका FIR रजिस्टर किया और जब हमने इन्वेस्टिगेशन किया तब जो पीड़ित लड़की थी वो हमें मिली. तब हमने इन्वेस्टिगेशन में ऐसे हमें ये फैक्ट लड़की को अंबाला हरियाणा से उसके माता पिता से उसको अच्छे स्कूल में डालेंगे और उसको अच्छे से उसका ख्याल रखेंगे ऐसे बोल के यहाँ पे उसको लेके आए थे. और जब उस एजेंट है उसने उस लड़की को 50,000 में खरीदा भी था. त्यांना 100 वेळा विचार करा. हो, नक्की 100 वेळा विचार करा. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.